अति शहाणा त्याचा बैल रिकामा अशीच गत झाली माझी. तर झालं काय, इडलीसाठी मी भिजत घातलेलं होतं. उडदाची डाळ थोडीशी कमी पडली म्हणून मी ना अख्खा उडीद साली सकटच त्याच्यात ऍड केला. याआधी पण मी हा एक्सपेरिमेंट केलेला आहे, पण त्यावेळेस मी डाळ वापरली होती, अख्खे उडीद नाही. डाळ हलकीशी रफ केली तर त्यांच्या ज्या साली आहेत त्या इझिली निघून येतात, पण अख्खे उडीद यांचे जे साल काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. शेवटी कंटाळून बऱ्यापैकी त्यामध्ये साली तसेच ठेवून घेतल्या आणि बॅटर फेसून घेतलं. काही फरक तर पडला नाही, इडली बॅटरचा फक्त कलरच चेंज झाला. त्यानंतर त्याला फर्मंट करायला ठेवलं आणि इथे मी थोडीफार पितळाची भांडी होती ती घासायला घेतली. आता हा जो खलबत्ता दिसतोय ना, हा माझा 7 किलोचा पितळी खलबत्ता आहे. तो माझ्या आईने दिलेला आहे. मी खूप हट्टाने घेऊन आलते आणि आता मला पश्चाताप होतोय की मी का घेऊन आले. त्याच्यानंतर माझं संध्याकाळी बघा इडली बॅटर खूप छान असं फर्मंट झालेलं होतं. फक्त कलर हलकासा डाळीमुळे ग्रेइश आलेला होता. तर इडली तर आमच्या घरात बनत नाही, मग उत्तपमनी आमचं आज काम चालून गेलं. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तुम्हीही अशी कुटाने करतात का, कमेंट करून नक्कीच सांगा. बाय बाय.